श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5 स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान याचा भाग 9. नवरत्नहार. जय जयजी जगदात्मया सच्चिदानंद सूर्या स्वामी समर्था सद्गुरू राया गणेश रूपा. आपल्या गुरुचा मोठेपणा साधकाला आधी कळला पाहिजे. माझे गुरु कसे आहेत? गणेश रूप आहेत. अत्यंत श्रेष्ठ आहेत. अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत. ते जगाचा आत्माच आहेत. ते सच्चिदानंद सूर्यासारखे आहेत. म्हणून सद्गुरू रायाला उद्देशून ते म्हणताहेत, करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण सहज आले लीनपण कृपाबळे. मी तुम्हाला शरण आलोय. तुमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. सोहम साधना केली. काय झाला त्याचा परिणाम? माझ्या बाबतीमध्ये सहजपणानं लीनपणा निर्माण झाला. शरणागतता हा परमार्थाचा आत्मा आहे. माणसं जरा प्रार्थना करायला लागली, उपासना करायला लागली की लगेच काहीतरी आपण विशेष आहोत या जाणीवेनं उद्धट व्हायला लागतात. उद्धट भक्त हा शब्दप्रयोगच विचित्र आहे. जो लीन आहे, जो शरणागत आहे, जो नम्र आहे, तो खराखुरा भक्त. मग खऱ्याखुऱ्या अर्थानं सोहम साधनेला प्रारंभ झाला आणि सद्गुरूच्या चरणाशी मी अत्यंत नम्र झालो, लीन झालो. कशामुळं हे घडलं? स्वामी सांगताहेत, जी प्रभू आपुला म्हणितला तेणे संसार मोक्षमय झाला, देखे उन्मेष उदयी जला नित्य नवा. साधकाच्या बाबतीमध्ये हे घडलं पाहिजे. नित्य नवा अनुभव जीवनाचा तो यायला पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थानं साधक झालात. सद्गुरूंनी फक्त हा आपला, हा माझा आहे असं म्हणून त्याला जवळ केलं, मात्र त्यांच्या ठिकाणी एवढं परिवर्तन झालं. माझा संसार म्हणाले मोक्षमय होऊन गेला. संसार प्रपंचाची आता मला चिंता उरली नाही. जन्माला येणं आणि कधीतरी मरून जाणं, नानाविध तऱ्हेची सुखदुःख अनुभवणं याची चिंताच माझी संपून गेली. माझ्या ठिकाणी असणारं जे अलौकिकपण आहे त्याचा नित्य नवा अनुभव यायला लागला. म्हणजे नेमकं काय झालं? प्रत्यक्षात तुमच्या अंतरंगामध्ये काय बदल झाला? स्वामींनी मोठं सुंदर वर्णन केलंय. तुटला विषयांचा लाग, निमाला जन्ममरणाचा भाग, फिटला जीवदशा पांग सामरस्ये. मी सद्गुरू तत्वाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला लागलो. तुटला विषयांचा लाग. विषय आणि इंद्रिय यांची एकमेकांशी घट्ट साखळी आहे. इंद्रिय प्रबळ असतील तर नानाविध तऱ्हेच्या विषयांचं आकर्षण होणार आणि विषयांचं आकर्षण जोपर्यंत मनामध्ये आहे तोपर्यंत इंद्रिय सैरावैरा धावत राहणार. ती एकमेकांशी असणारी अशी एक साखळी आहे. मग स्वामी सांगताहेत, सद्गुरूंच्या कृपेनं माझ्या मनातल्या इच्छा, वासना, कामना संपूनच गेल्या. ही साखळीच तुटून गेली. मला कुठल्याही गोष्टीचं आकर्षण, प्रलोभन वाटेनासं झालं. मी जन्माला आलो आणि कधीतरी मरणार आहे. कधीतरी मरणार आहे याचं भय माझ्या मनामध्ये सतत होतं. आता मी जन्मालाही आलेलो नाही आणि मी मरणार नाही याची खात्री झाली. एक परमात्मा जो पूर्वी होता, आज आहे आणि पुढंही राहणार आहे, त्या परमात्म्याशी एकरूप मी झालो. माझी जीवदशा संपून गेली. तुम्ही आम्ही सामान्य माणसं जीवदशेमध्ये देहभावानं गुरफटून गेलेलो असतो. सतत आम्हाला भीती. सर्वात मोठी भीती की काही अपघात झाला आणि मी मेलो तर माझं काय होईल आणि माझ्या मागं माझ्या प्रपंचाचं काय होणार असतं? खरं म्हणजे जे व्हायचं तेच होत असतं.
परंतु माणसं अकारण काळजीनं चिंता करत स्वतःच्या जीवनातला आनंद गमावून बसतात. साधना करत असताना मी देह हा भाव नाहीसा करायचा. मी तो परमात्मा हा भाव वाढवण्याचा प्रयत्न करायचा. द्वैत संपवून टाकायचं, अद्वैताच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा. सरली कर्माकर्म विवंचना की आपैसी साध्य साधना, उरे करोनी अकर्तेपणा ठाई साची. साध्य साधना आणि साधक ही त्रिपुटी संपवून टाकली. ज्ञाता, ज्ञान आणि साधक ही त्रिपुटी संपून गेली. सगळ्या तऱ्हेच्या जीवनातल्या त्रिपुटी संपून गेल्या. करोनी अकर्ता, भोगूनी अभोगता अशी अवस्था प्राप्त झाली. बोली अबोलता जाहलो, अशा एका अवस्थेला जाऊन पोहोचलो की त्या अवस्थेचं वर्णन करता येणं अशक्य झालं. मी आपोआप मौन धारण केलं. परमात्मा कसा आहे? तो मौन स्वरूप आहे. त्याचं प्रकटीकरण अखंड चालू आहे, पण शांतपणानं चाललंय. तसा बोली अबोलता झालो आणि मी कसा बनून गेलो? सहज सुखे सुखावलो. जे सहज सुख म्हणतात त्या सहज सुखाची प्राप्ती मला आपोआप झाली. त्यानं मी सुखरूप झालो. संसार प्रपंचातली सुख ही देण्याघेण्यावर अवलंबून आहेत आणि परमेश्वराचं सुख हे सहज सुख आहे. ते तुम्हाला तुमच्याबरोबर जन्माबरोबर दिलेलं आहे. पण माणसं त्या सुखाकडे दुर्लक्ष करतात आणि बाह्यातकारी असणाऱ्या सुखाला मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्वामी सांगताहेत, धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी. देवा तुझी धन्यता, तुझी कृपा माझ्यावर झाली. अत्यंत श्रेष्ठ दर्जाची सिद्धी ती मला प्राप्त झाली. आता अत्यंत श्रेष्ठ दर्जाची सिद्धी म्हणजे कोणती? त्याचं वर्णन फार सुरेख केलं आहे. स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले. स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. याचा अनुभव रोज घ्यायला लागतो, प्रत्येक क्षणाला घ्यायला लागतो. स्वरूपी विश्वरूप देखिले. माझ्या स्वरूपाचं चिंतन मनन करत असताना, ध्यान धारणा करताना माझ्या हे लक्षात आलं की माझं हे स्वरूप आणि या विश्वाचं अंतिम स्वरूप हे एकच आहे. त्याच्यामध्ये वेगळेपणा नाही. आणि विश्वस्वरूप मी जेव्हा पाहायला लागलो तेव्हा त्या विश्वरूपामध्ये माझं रूप मिसळलेलं आहे. बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही एकमेकात आहेत. प्रतिबिंब बिंबामध्ये असतं आणि बिंब प्रतिबिंबामध्ये असतं. तसं या विश्वामध्ये असणारी मूळ सत्ता आणि माझी मूळ सत्ता ही दोन्ही एकच आहेत. खरं सांगायचं झालं तर त्या विश्वरूपाच्या आणि माझ्या रूपाच्या पलीकडे असणारी ती परमात्म्याची सत्ता आहे. हे रोज क्षणाक्षणाला मी अनुभवायला लागलो. हा साक्षात्कार स्वामींना झाला आणि मग ते नम्रपणाने सांगताहेत, स्वामींचा सेवकू जाहलो, तै ये तुले भाग्य लाधलो, अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी. मी खऱ्या खुऱ्या अर्थानं स्वामींचा सेवक झालो. स्वामींचा सेवक व्हायचं असेल तर इतक्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करायचा. आपला कर्तेपणा नाहीसा झाला पाहिजे, नम्रता अंगी आली पाहिजे, शरणागतता आली पाहिजे, इंद्रियांचा लाग तुटला पाहिजे, विषयाचं आकर्षण संपलं पाहिजे, जन्ममरणाचं भय संपलं पाहिजे. हे ज्याच्या बाबतीमध्ये घडतं तो खऱ्या खुऱ्या अर्थानं साधक झाला. स्वामींनी अशी साधना केली. स्वामींनी 9 कडव्यांचं हे काव्य आहे, हा नवरत्नहार आपल्या गुरूंच्या चरणाशी अर्पण केला. तो वाचून सद्गुरूंना अतिशय आनंद झाला आणि म्हणाले, आता तू खरा स्वरूपाचा अधिकारी झालास, तू स्वरूपानंद झालास. रामचंद्र विष्णू गोडबोलेंचं रूपांतर स्वरूपानंदामध्ये झालं आणि मग स्वरूपानंदांनी जगाला मार्गदर्शन करण्याकरता पुढे 40 वर्ष पावस इथं वास्तव्य केलं. आज इथेच थांबूया.
यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की